पंगाना बघ नंगा फिरवून मला दाढी माही वाढली की आता. वर्षातून दाढी काऊन नाही रे? 22 वर्षात झालं तू. दाढी वाढली माही. काही तर असून दाढी काऊन नाही? वाढली म्हणा. स्पायडरमॅन 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 नको स्पायडरमॅन. हा स्पायडरमॅन चावला माग. प्रतीक म्हणते मला ब्लॉग मध्ये घेत नको जात जाऊ रे, मला आवडत नाही रे. काय ऋषा एकदम की वरती ऋषा कल की उद्याच्या ब्लॉग मध्ये गबे नाही आता पाय फक्त तू. मित्रांनो पाय एवढी अनफिल्टर ब्लॉगिंग होत नसते. आंघोळ कशी करते पूर्ण हॉस्टेल मध्ये ते पण दाखवलंय. आणि इकडे पा पनीर डायट. हा जाणून बसून इकडे येऊन आहे ना म्हणजे हा नाही नाही खाऊ घालते मग बम शिवाय देते. माझ्या डाएटचं खाल्लं, माझं प्रोटीन खाल्लं. आणि हा पा एक आंघोळ करू राहिला आणि एक आंघोळ न करता अभ्यास करू राहिला. मग गेम खेळू राहिला. हा पाण्याचा गेम अजून उठलाच नाही मला. हा एकाची सकाळीच नाही झाली अजून. हे बा थोडं प्रेमान थोडस काय रे. काय खाय? अरे पनीर मग आंघोळ करताना डायरेक्ट काय ऋषा. ए ऋषा खा ना. अरे थोडं तर खा. खायला का अरे प्रेम वाढते ऋषा. फ्रेंडशिप डे रे. ए ऋषा आपली फ्रेंडशिप दे ऋषा. ए ऋषा हॅपी फ्रेंडशिप डे भावा. घे ना थोडस तर खा. ब्रेकिंग नाही काही चालू ना काय. दोन हात वर. ए चेष्टा गिष्टा नाही. पनीर खा तू. टाकत नाही ना. टाकला. तुझी इच्छा आहे ना टाकाव नाही. ऋषा तुझी इच्छा नसेल तर कॅमेरा समोर येऊन माफी माग. बर फक्त चेहरा दाखव. चेहरा दाखवून माफी माग. हा काय सॉरी माफ कर. ते टाकू नाही का? हाँ जा कर ले. क्या करना है मैं डालूंगा. तुझे करायचं आहे ते कर. मी टाकणार ऋषा. ऋषा हापसीवर आंघोळ करायला गेला होता. जा बेटा जा. ऋषा सगळं टाकणार बिकॉज इट इज अनफिल्टर्ड ब्लॉग. इथं बा अभ्यास चालू आहे. आणि हा बा काय रे केस पांढरे होऊन राहील ना. मग कायचं टेन्शन घेऊन राहिला एवढं. आपले पांढरे होऊन राहिले ना. फ्लॅश नका पांढरे होते का चमकते ना केस फक्त. मित्रांनो फायनली हॉस्टेल रायव्हलरी सुरू झाली. इकडे आपला भाई बिर्याणी खाऊन राहिला. इकडे चिकन पण आहे. हा आणि आता तुझं सांग काय आहे तुझा केस. हे काय लावायचं असते का. पवन दादा हे काही दुसऱ्याचं लावायचं नसते हो. हे कसं हायजीन मेंटेन करावं. सायल्याचं आणि पवन दादा लावते या सायल्याचं. माहित आहे ना तुम्हाला काय आहे. हे रोल ऑन आहे. आता हे पवन दादाचं आहे. पवण्याचं येले जीव दे ना. इकडे बाहेर घे ना. पडन ना इकडे बाहेर हॉस्टेल. हा एक और बाप फुल खतम करू राहिला बा. अशी रायव्हलरी चालते हॉस्टेलवर. त्या कपाटात मारून घे ना. अरे बाप. आता पवनले म्हणा. आता मार म्हणा. अरे त्या कपाटात मार ना. ते पांढऱ्यावाल्या. अरे बाप. आता पुस्तकही लय देऊन दे. ए पायपुसणीवर पायपुसणी. होय बुटाईवर मार ना. बुटातला वास येते ना. त्या पुस्तकाईवर मारून दे. त्याच्या कपड्यावर. राबा आपण दिलं ठेवून आहे ना. झालं. लय बेकार आहे रे साहिला तू. कालपासून लावून सोडून दिला माहिती का मी ते. मग बरोबर आहे ना.
दुसऱ्याच लावशील का? नाही तुझं होतं ते त्यानं लावलं. हे इथं आहे, हे इथं आहे, हे घे, हे घे. अबे हे घे, पकड कॅच. दादा तुला टॉर्चर एकदम. आणि तू सुद्या बाई काऊन रे बा? खोल ना गेट. हा पवन म्हणते बायला नसतील तर कोण खोलशील? खोल ना रे. हो तुझी रूम आहे का? तो बघा पवन हाफ पॅन्ट वर फुल पॅन्ट हाफ पॅन्ट करून जाते. पंगाना बघा नंगा फिरवून मला काय काय डबल 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 मधलं नाही तो नंगा घुमाऊंगा. पवन पवन दादा पवन दादा पंगा नको घेऊ नाही तर नंगा फिरवून म्हणते. तोंड दाखवायच्या लायकीचं नाही राहिला. हा हे आपली गाडी, हे आपली गाडी पवनच्या मित्राची. जाऊ ना कधी जाऊ. पण हे हा हा काय कॅज्युअल अप्रोच काय पॅन्टचा. गाडीवर पाय पडतो थांबला. पवन दादा गाडी तर घेतली पण पाय पुरत पाय पुरत कॉलेज मला आजपर्यंत मागितली नाही गाडी. अशी गाड्या अशा मागते. पवन दादा मारायच्या लायकीच आहे का ते? पवन आहे की अक्षय भाऊ डॅड का रे मित्र आले तर बोलो. दादा तुला तरी बोलावलं काय? तुला तरी बोलावलं काय? एक पीस दिलं काय म्हणजे पाय तुझी लेवल पाय. आमचे दुसरे कॅमेरामॅन आजचे ब्लॉगिंग करायला जरा डिस्टर्ब नको करू यार. काय करायला? ब्लॉगिंग म्हणजे हातानं लिहिणाऱ्या ब्लॉगिंग म्हणते ना. ब्लॉगिंग म्हणजे व्हर्च्युअल असते. हे शिकून घे पहिले. ब्लॉगिंग तर पहिले बोलावलं नाही तर तुझी लेवल खूप घाण आहे. लय भारी झालं. रे बरं झालं काय? अक्षा भाई साईल आवाज देते. अक्षय अक्षय साईला आवाज देते लवकर ये. साईला पाय धपाधप पीस कोर लक्षात नाव घेतलं तर फटाफट. लाज वाटते का तुला? म्हणजे का डाएट नाही करू काय? म्हणजे मग मित्राला सोडून द्या आहे ना. कठीण परिस्थितीत तो तुझ्या सोबत होता. दोनच जण सोबत होते या कठीण परिस्थितीत. एक प्रथमेश टारपेन अक्षय. हा पण कॉम्प्रोमाइज नाही म्हणतो तू आहे ना. गरम बी खातो नाही. अबे मग अक्षय गायब कर ना. तर मी बोलावून येतो वरून. काय बोल ना. किती घाण आहे किती. सकाळी आम्ही सांगत होतो हे बघा हे आमचे आम्ही आमचं युट्यूब चॅनल आहे. आमचं युट्यूब चॅनल आहे. कोणत्या लहान ऐक म्हणा आमचं युट्यूब चॅनल आहे. आमचा रेव्हेन्यू आम्हाला येत नाही. रेव्हेन्यू मला पण येत नाही. रेव्हेन्यूचा 5% शेअर माझा आहे. त्यात राहू दे. 100% भविष्यात तू जर लेख कोटींनी कमावायला लागला त्यातनं 5% मला देऊन टाक. 100% तर का कोटीमधनं 5% द्यायला काय हरकत आहे? या वर्षी भेटला पुढच्या वर्षी बसून भेटू नको. परत दिसू नको. अक्षयभाई काय झालं? एडिटिंग स्किल शिकतो का? अरे जाऊ दे. हा अक्षय एडिटिंग स्किल शिकून राहिला काय? ए अक्षय एडिटिंग स्किल शिकून राहिला काय? नाही एडिटर्सशी कॉन्टॅक्ट केले बरेचसे. काय असं म्हणजे काय ब्लॉगिंग चालू करून राहिला का? हा अक्षयचा फोन नाही येणार रे. 50 टाके 100 टाक. काय सगळे तुला देईन ना पैसे. चला आता
चहा प्यायला आलो दाखवतोस तू मला स्पायडरमॅन स्पायडरमॅन ये स्पायडरमॅन स्पायडरमॅन नको स्पायडरमॅन हा स्पायडरमॅन चावला मागं स्पायडरमॅन चावला नाही केस बघ केस बघ हो पण पहिल्यांदा पैसे देऊन कटिंग केली भारी आहे गाडी बिडी कोरली काय ते एकच नंबर टॉप दिसते असं वाटतं इंटरव्ह्यू चाललाय हे बघ हे बघ दडिंद्र हे बघ दाढी माही वाढली की आता ऋषा तुला दाढी काऊन नाही रे 22 वर्षात झालं तू दाढी वाढली माही हा? काही तर असून दाढी काऊन नाही काय रे वाढली म्हणून. तुमच्या वाटते काऊन नाही करायला पण नाही सगळे घ्या. कराय बोलत नाही कराय म्हणते प्रतीक काय म्हणतो प्रतीकचे छाने वालो प्रतीक म्हणते मला ब्लॉग मध्ये घेत नको जात जाऊ रे मला आवडत नाही रे याला देत पण भारी दिसतो बाहेर नाही एवढा कसला सेक्सी 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 टॅक्सी हा ना कुठे चल ना तिकडे ए त्या रूम मध्ये चल ना हा फायनली चिकन मस्त शिजून राहिलं आणि ते कसं मासे बनवले घरी तर मांजर येऊन बसते घराजवळ येते ना मासे बनवले का मांजर येत्या तसं आहे बा चिकन आमच्या हॉस्टेलला चिकन म्हणलं का अक्षय येते रूम मध्ये अक्षय ठेव थोडी सेल्फ रिस्पेक्ट देत नाही ते एकही पीस तरी बसून काही फायदा नाही उकडतं देशील हा फुकटाचा लाड नाही आता तोंडाची वाव बदलते दे रे टाक रे एक पीस टाक देऊ नको टाक फेकून दिन पण त्याला देणार अक्षा तुझे उपकार विसर राहतो ऍक्टिंग तर अशी करते तसा काही हेच आहे तुला तर माहिती आपण हात नाही लावत तू लॉड माणूस अरे 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 कॅमेरा अक्षय थांब वाज घेऊन पाय कसं आहे घेऊन तर पाय भारी आहे ना काही चिवत्या मारतं बिर्याणी खाऊन आला हा राजधानी दरबार आहे रे ते राज दरबार जाऊ दे नो पेड प्रमोशन पैसे नाही भेटले आपल्याला रूम थोडी कशी खाली खाली वाटू राहिली आमचा आदित्य भाई गेला तुम्ही ब्लॉग पाहिलाच असाल नसेल पाहिला तर आत्ताच जाऊन पहा अपलोड झालेला आहे ब्लॉग डेली ब्लॉगिंग डे 3चा ब्लॉग अपलोड झाला आहे आजचा डे 4 आणि इकडे पहा आद्याची पूर्ण कॉट खाली आहे तर चला अक्षय काय की चिकन एकादशी आहे एकादशी म्हणून काउंटर आला का आज तो वासानच पोट भरून घेते एवढे एकादशी आज नाही तर खाल्लं असतं का नाही एकादशी नाही तर खाल्लं असतं का विचार राहिलो मी मग हा मग पण सुद्धा देत नाही दोन माझं आणून खाल्ला काय नाही खाल्लं असतं तो पाहिला वाईल्ड कार्ड मी चिकन फ्राय आणि चपाती शिवम चिकन खा ना एक घास याचं जेवण पहा यानं असं करून ठेवलं का कोणा हातच नाही टाकला पाहिजे डबल आहे ना त्याच्यामुळे नाही रे भाई हा, मग वजन वाढवायचं सारखं ओ माझ्यासारखं आहे ना काऊन कांदे निंबू खात नाही का मग सांगायचं मी आणत नाही मग एखाद्याच्या पोटात जाईल चला मित्रांनो फायनली आजचा एक रॅन्डम डे ब्लॉग होता एवढा काही इंटरेस्टिंग झालं नाही कारण पाऊसच येत होता बाहेर तुम्ही पाहिलंच आणि थोडीशी मजा आली थोडंसं अनफिल्टर्ड जास्त झाला ब्लॉग बट कोणी मनावर घेऊ नका खासकर जे ब्लॉगमध्ये आहेत ते कारण त्यांना माहीत नाही मी अजून काय काय टाकलं ब्लॉगमध्ये ऋषिकेश भाई सॉरी काय होत नाही अनफिल्टर्ड ब्लॉग आहे म्हणून उत्तर चलता आहे कुछ विषय नाही आता बस पटापट एडिट करतो आजचा ब्लॉग आणि अपलोडिंगला लावतो सो दॅट यू कॅन वॉच दिस ब्लॉग आणि कंटिन्यू 4था दिवस आहे आपला आजचा म्हणजे डेली ब्लॉग टाकायचा होपफुली ही स्ट्रीक अशीच मेंटेन राहील आणि तुमचा सपोर्ट पाहिजे फक्त आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करत जा काही चेंजेस पाहिजे किंवा काही डाऊट्स असले कमेंट सेक्शन इज ऑलवेज ओपन फॉर यू आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला
लवकरच इन्स्टावर पण काहीतरी घेऊन येऊ. पहिले हे थोडंसं रुटीनमध्ये लावू, मग इन्स्टाचं घेऊन येऊ. बिकॉज आर प्लेसमेंट्स आर गोईंग ऑन, सो त्याचा पण अभ्यास करायचा अँड व्हेरियस अदर थिंग्स आर गोईंग अराउंड. तर देखते कसं काय होते, कसं वर्कआउट होते. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. भेटू उद्या, तोपर्यंत जय महाराष्ट्र. अरे लवकर